छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला मजबूत करण्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध केला। त्या काँग्रेस राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये काढण्यासाठी आणि या ठिकाणी उभाटाचे जे उमेदवार उभे आहेत त्यांना पाडण्यासाठी आज ही सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। राहुल शेवाळे जी अत्यंत चांगले उमेदवार आहेत। गेल्या 10 वर्षापासून त्यांनी या भागाचा विकास करण्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्ट्याही आहेत, बिल्डिंग आहेत, हॉकरचे प्रश्न आहेत, व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, झोपडपट्टीचा SRA डेव्हलपमेंटचा मोठा कार्यक्रम आहे। या भागात जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांचा प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत। या सर्वांना न्याय देण्यासाठी आपणाला ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला मजबूत करायचं असेल, देशाला 2047 मध्ये अत्यंत उंच अशा पद्धतीनं सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला घेऊन जायचं असेल तर या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचा विजय प्रचंड मताने करणं अत्यंत आवश्यक आहे। नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अशा पद्धतीचे नेते आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे नेते आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला पाठिंबा देणारे आहेत। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मावळे होते तशाच पद्धतीचा नरेंद्र मोदी हा एक मावळा आहे। परंतु नरेंद्र मोदी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, पण मावळा म्हणणारा झालेला आहे कावळा। ते स्वतःला मावळे म्हणत होते, त्या मावळ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची गद्दारी केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता तुम्ही ठीक आहे, कुणी कुणाचं नाव घ्यायचं तो त्याला प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु ज्या नरेंद्र मोदींचं गोडवं गाण्याचा प्रयत्न आतापर्यंत तुम्ही केला, पक्ष फुटल्यामुळं त्यांच्या डोक्यामध्ये सैतान घुसलेला आहे। पक्ष फुटला नाही, पक्ष तुमच्यामुळे फुटला। एकनाथ शिंदे जे आहेत, एकनाथ शिंदे हे आमच्या सोबत आले, राहुल शेवाळे हे या भागातले खासदार ते आमच्या सोबत आले। तुमच्या 18 खासदारापैकी जवळजवळ 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले। तुमच्या 54 आमदारापैकी जवळजवळ 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले आणि माननीय उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। मुख्यमंत्री पदावर आपण होता, 2.5 वर्ष होता। 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने कामं करायला हवी तेवढी कामं तुमच्याकडून झाली नाही, पण त्याच्या अगोदर आपण 7.5 वर्ष 5 वर्ष पहिली नरेंद्र मोदींच्या सोबत होता। त्या ठिकाणी आनंद, त्या ठिकाणी कोण मंत्री होता, आपले आनंद गीते, हे आनंद गीते त्यावेळेला पहिल्या वेळेला हे मंत्रिमंडळामध्ये होते आणि त्यावेळेला नरेंद्र मोदींची वाहवा करणारे माननीय उद्धव ठाकरे आता एकदम पिसाळलेले आहेत। अत्यंत उलट भाषेमध्ये त्यांचा त्यांच्यावर आरोप करतायत आणि नरेंद्र मोदींनी आता सांगितलेलं आहे, राहुल गांधी आता सगळीकडे फिरत आहेत,
आणि मोदींनी सांगितलंय की खटाखट 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 खटाखट, म्हणजे तुम्ही राहुल शेवाळेंना मतदान द्या फटाफट फटाफट फटाफट. आणि निवडणूक झाल्यानंतर राहुल गांधी इटलीला जातील खटाखट खटाखट खटाखट. राहुल गांधी म्हणतायत की 4 जून नंतर मोदीजी राहणार नाही. कोण राहते? राहुल गांधीजी तुमची तेवढी ताकद नाही, तुमच्या इंडिया आघाडीची तेवढी ताकद नाही. सगळ्या देशामध्ये नरेंद्र मोदींचा विकासाचा वारा सगळा पसरलेला आहे. गावागावातल्या माणसाशी नरेंद्र मोदींचा संबंध आहे, घराघराशी नरेंद्र मोदींचा संबंध आहे. देशाचा जेवढा विकास पूर्वीच्या काळामध्ये झाला नाही तेवढ्या गतीने विकास या देशाचा होतो आहे. या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे. देशाची अर्थव्यवस्था 10 नंबरवरून 5 नंबरवर आलेली आहे. पुढच्या वेळेला 3 नंबरवर या देशाची अर्थव्यवस्था आणायची आहे. आपल्याला माहित आहे की कोविडच्या काळामध्ये व्हॅक्सिन जी आहे, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला सुद्धा आम्ही व्हॅक्सिन पुरवून त्या ठिकाणच्या करोडो लोकांचे प्राण वाचवलेले. या ठिकाणी सुद्धा 140 कोटी व्हॅक्सिन या ठिकाणी देण्यात आलं आणि अनेक लोकांचे प्राण वाचलेले आहे. त्यामुळे आपला देश जो आहे तो आत्मनिर्भर होतो आहे. अनेक गोष्टी परदेशामध्ये पाठवण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. 3 कोटी महिलांना लखपती करोडपती करण्याचा आमचा प्लॅन आहे. दलित समाज आहे, बौद्ध समाज आहे, त्या बौद्ध समाजाला माझ्या मंत्रालयाचं बजेट 1,59,000 कोटीच आहे. अनेक योजना माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. MSME डिपार्टमेंट आहे, खादी ग्रामोद्योग आहे, महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे, अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ आहे, लिडकॉम महामंडळ आहे, ओबीसी आर्थिक महामंडळ आहे, अपंग आर्थिक महामंडळ आहे. अशा पद्धतीच्या महामंडळाच्या आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आहे. अनेक महामंडळांच्या मार्फत अनेक लोकांना लोन देऊन त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे मजबूत नेतृत्व आहे. नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे सगळ्या देशातल्या सर्व जाती धर्माला मानणारं नेतृत्व आहे. चेंबूर में रहने वाले, ट्रॉम्बे में रहने वाले, चितागम में रहने वाले तमाम हमारे मुस्लिम भाइयों को मेरा कहना है, हमारी सरकार मुस्लिमों के खिलाफ नहीं है. मुस्लिमों को ओबीसी का आरक्षण ऑलरेडी मिलता है. मंडल कमीशन में जो भी मतलब लिस्ट बनाई गई थी वहाँ मतलब ओबीसी कम से कम 80% मुस्लिम कम्युनिटी ओबीसी में आती है. कांग्रेस वाले जानबूझकर मुसलमान को आरक्षण देंगे, मुसलमान को आरक्षण देंगे, इसी तरह की भूमिका रखकर मुसलमानों को अपने तरफ खींचना चाहती है. आज तक कांग्रेस वालों ने आपको धोखा देने का काम किया है. मुस्लिम समाज, दलित समाज को धोखा देने का काम इन लोगों ने किया है. बीजेपी के खिलाफ बात करके हम सेक्युलर है इसी तरह की बातें करते हैं, लेकिन ये सेक्युलर नहीं है, ये झगड़ा लगाने वाले लोग हैं. राहुल गांधी भारत जोड़ो की यात्रा निकालते हैं. तुमको कांग्रेस जोड़ने के लिए आती नहीं, तुम भारत को क्या जोड़ोगे? कांग्रेस पार्टी छोड़कर इतने लोग जा रहे हैं. कितने लोगों ने कांग्रेस छोड़ी है? कितने लोगों ने कांग्रेस छोड़ी है? एक दिन. और बाकी के लोगों ने तो कांग्रेस छोड़ी है, ठीक है, लेकिन राहुल गांधी ने ही अध्यक्ष पद छोड़ा है. राहुल गांधी को कांग्रेस पार्टी का अध्यक्ष पद मिला था सोनिया गांधी जी के बाद, लेकिन उस अध्यक्ष पद पर आप नहीं रहे. क्यों नहीं रहे? 2019 में बीजेपी को 303 सीटें मिली. अभी अगर हमको 400 सीटें मिलती है तो राहुल गांधी देश में नहीं रहेंगे. एक बार जाएंगे तो वापिस 5 साल के बाद ही आएंगे मोदी जी पर टीका टिप्पणी करने के लिए. तो ये ऐसी बातें करते रहते, बातें करो हमारे खिलाफ.
मोदी जी के खिलाफ बोलो लेकिन गलत मत बोलो। लोकतंत्र में बोलने का अधिकार है, किसका मुंह हम नहीं दबा सकते हैं, लेकिन इसी तरह की बातें करना ठीक नहीं है। इसलिए मुस्लिम आवाम को मेरा कहना है कि आपके जो मसाइल है उसको हल करने के लिए अल्लाह ताला से हम अपील करेंगे। हम किसके खिलाफ नहीं है, भारत देश छोड़कर किसको जाने की आवश्यकता नहीं है, इतनी डरने की कोई बात आपको नहीं है। ये मुंबई में जब दंगे फसाद हुए थे तब हमने भी आपका प्रोटेक्शन किया था, माननीय बाला साहब ठाकरे जी की शिवसेना ने भी प्रोटेक्शन किया था। इसीलिए आपको डरने की कोई बात नहीं है। ये कांग्रेस वाले आपको डराने की कोशिश कर रहे हैं और कांग्रेस वाले आपको डराकर मतलब आपको हराना चाहते हैं। इसीलिए आप सबको मेरा निवेदन है कि आप लोगों ने ध्यान में रखना है कि मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाना जरूरी है। अभी कोई अरविंद केजरीवाल बोल रहे हैं तो मोदी जी 75 साल पूरे करेंगे तो अमित शाह जी आएंगे, बाद में अमित शाह जी आएंगे, अभी नहीं आएगी। 5 साल मोदी जी रहेंगे, बाद में देखते हैं कौन आएंगे। लेकिन मोदी जी 5 साल रहेंगे और अरविंद केजरीवाल जेल में जाने से बच गए हैं। अगर ईडी ने गलत किया है तो फिर कोर्ट आपको क्यों नहीं न्याय दे रहा है? ईडी ने गलत पेपर अगर आप सबमिट किए तो आपके वकील ने वहां पर बोलना चाहिए। और अरविंद केजरीवाल को अंदर डालने में हमारा कोई संबंध नहीं है, मोदी जी का कोई संबंध नहीं है। लेकिन ये लोग जानबूझकर चर्चा करते हैं, ईडी हमारे पीछे लगाते हैं, ईडी पीछे लगाते हैं। लेकिन अगर हम अगर लगाते भी तो समझो कोर्ट आपको क्यों नहीं राह दे रहा है? अभी आपको कुछ दिन के लिए छुट्टी मिली है और 1 जून के बाद आपको फिर अंदर जाना है और अंदर जाकर कब बाहर आते मालूम नहीं है। लेकिन अच्छा काम करो, कमाओ और अच्छी तरह काम करने की आवश्यकता है। अरविंद केजरीवाल जी हमारे पहले मित्र थे, अन्ना हजारे के साथ वो काम करते थे। लेकिन जब अन्ना हजारे के साथ थे तब तक ठीक थे, बाद में पूरे पे बिगड़ गए हैं। और इसीलिए मुझे मेरा कहना इतना ही है कि हम सब लोग आपके साथ हैं। जो भी यहाँ की समस्या है, जहाँ यहाँ डेवलपमेंट जो है, ये डेवलपमेंट अभी ये सारे का भी डेवलपमेंट है। MMRDA भाड़ा म्यूनसिपालिटी भी कुछ डेवलपमेंट करने वाली है। लेकिन आप सब लोगों को बिल्डिंग में रहने के लिए जल्दी पे भेजना है। उसके लिए राहुल शेवाली जी अच्छा काम करेंगे, ऐसा हमें पूरा विश्वास है। और इसलिए मुझे और भी हमारे उज्जवल निगम की सभा में जाना है। ये ट्रैफिक इतना जाम था, ये अगर इतना ट्रैफिक रहेगा जाम, इतना ट्रैफिक रहेगा जाम तो कैसा हम करेंगे काम? तो ये ट्रैफिक में इतना मुलूम से निकले और आधा घंटा तक मतलब उधर मतलब गाड़ी एकदम स्लो जा रही थी। मुझे और एक सब अटेंड करनी है, तो इसीलिए ट्रैफिक को ठीक करने के लिए जरूर हमारी कोशिश चल रही है। और ऊपर वाले ब्रिज को बनाना चाहिए और ट्रैफिक नहीं जाम होना चाहिए, इसके लिए भी जरूर म्युनिसिपालिटी को कुछ करेगी। इन्हीं शब्दों के साथ आपण सगळेजण मोठ्या संख्येने आमच्या महिला आलेल्या आहेत. महिलांना आता 1/3 आरक्षण मिळालेलं आहे. 2029 मध्ये सगळ्या महिला पार्लमेंटमध्ये आम्ही गेलो, हे सगळ्या इकडून महिला तिकडून महिला इकडून महिला एवढ्या महिला त्या आहेत. तो 181 महिला त्या पार्लमेंटमध्ये 543 पैकी तिथे येणार आहेत. आणि त्यामुळं आपण सर्वजण आपल्यासाठी आमचं सरकार काम करतोय. धनुष्यबाण म्हणजे घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांची आण आणि निवडून आणा राहुल शेवाळेंचं धनुष्यबाण. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.